सध्या चालू आहे उन्हाळा आणि तापमानसुद्धा खूप वाढलेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये थंडगार पाणी प्यायला सर्वांनाच आवडतं. पण थंडगार पाणी माठातलं प्यावं, माठातलं पाणी चांगलं असतं. त्यासाठी आज आम्ही आणला नवीन माठ आणि नवीन माठ कसा वापरायचा त्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे. तर नवीन माठ आणल्याबरोबर साध्या पाण्याने आतून बाहेरून स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर माठ भरून ठेवायचा. भरून ठेवलेला माठातलं पाणी 24 तास असंच ठेवायचं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माठातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं. माठ पूर्ण रिकामा करून घ्यायचा आणि पुन्हा एकदा माठ धुवून घ्यायचा. आता दुसऱ्या दिवशी माठ धुताना त्यामध्ये 3-4 चमचे मीठ घालायचं आणि कॉटनच्या कपड्याने चांगला चोळून माठ धुवून घ्यायचा. आतून बाहेरून चांगला स्वच्छ करून घ्यायचा माठ. अशा पद्धतीने मिठाने चोळून माठ धुतल्यामुळे माठातली जी माती असते, मातीचे कण असतात ते पूर्णपणे निघून जातात. इथे बघू शकता तुम्ही पाणी किती खराब निघालेलं आहे. मीठ चोळून माठ धुतल्यामुळे माठातले छिद्र मोकळे होतात आणि पाणी फ्रीजसारखं थंडगार होते. माठातले पाणी लवकर थंड होण्यासाठी माठाला कॉटनचा कपडा गुंडाळायचा, त्यावर पाणी शिंपडायचे आणि माठ शक्यतो हवेच्या ठिकाणी ठेवायचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.